राम राम मंडळी. कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज विषय थोडा वेगळा आहे आणि तुम्हाला सगळा विषय इसकाटून सांगणार आहे. भानगड अशी आहे की आता प्रीतीताई राजपूत आपल्या बरोबर आहेत आणि एक अशी स्त्री आहे की त्या स्त्रीचे अनेक रूप आहेत. त्या स्त्रीचं दुःख वेगळे, त्या स्त्रीचं कर्तृत्व वेगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्खी दुनिया विरोधात असताना तिने आपल्या लेकरांसाठी दिलेला लढा हे पण वेगळे. तुम्हाला सगळा विषय कळेल. आता ती सत्कार मूर्तीच आहे माझ्या हिशोबाने आणि त्या माऊलीचा आपण आता पण सत्कार करू आणि आपण 4-2 प्रश्न त्यांना विचारू आपल्या गावरान भाषेत. आणि ते बी ग्रामीण, ते काय कुठं अमेरिकेत शिकल्या नाहीत, आपल्याच ग्रामीण भागात आहेत, त्यामुळे त्याचे उत्तर आपण घेऊ. आता मी तुम्हाला सत्कार करू. हे धरा. धन्यवाद. आता एकदा ठेवा तुम्ही पॉज करू एकदा. आता मी काय प्रोफेशनल पत्रकार नाही किंवा काय नाही ताई, ऐका. आपलं ग्रामीण भाषेत आपण थोडंसं मन मोकळं केलं तर बरं होईल. आणि तुमची आत्मचरित्र किंवा तुमच्या बाबतीत जे घडलंय, जे झालंय, माझं स्वतःचं मत आहे, एखाद्या दुश्मन बाबतीत सुद्धा नाही व्हावं, एखाद्याचं वाईट व्हावा, काय व्हावं, पण इतकं वाईट नाही व्हावं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, फार धाडस पाहिजे ह्या गोष्टीचा सामना करायला. मला पण एक सांगा, शिक्षण कितवीपर्यंत झालं आणि शाळा कुठली, म्हणजे अगदी 10वीपर्यंत? 10वीपर्यंत शाळा मी हर्सूलला शिकले. अच्छा. आणि जे माझी 11वी-12वी झाली ती विवेकानंद कॉलेजला झाली आहे. हां. आणि परिवार किती मोठा होता साधारण? आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ. त्यात तुमचा नंबर किती? माझा 3रा नंबर. 3रा नंबर. हो. ठीक आहे. लग्नानंतर लग्न किती झालं मग, म्हणजे किती वर्ष लग्न झालं? माझं लग्न म्हणजे ॲक्च्युली माझं लव्ह मॅरेज आहे. बरं. तर लव्ह मॅरेजमध्ये आता ते आम्ही 90 92-93 साधारण 91 मध्ये. 91. काय पाहून नवरा केला तुम्ही? म्हणजे कसं की लोक काय पाहतात तुम्हाला सांगतो, पैसा पाहिजे, इस्टेट पाहिजे, श्रीमंती पाहिजे, नुसतं राणीसारखं राहिलं पाहिजे आणि ते सगळे गुण त्याच्यात पाहिजेत. हे प्रॅक्टिकली विचार केला का पती निवडताना त्यावेळेस, किंवा त्याचं माइंड कमी कमी काही नसून द्या, आत्मा चांगला पाहिला का त्याचा? हे बघा, हे तर आताच्या मुली जास्त करून आता सोशल मीडिया सुरू झाले तेव्हापासून मुली आता हुशार झाल्या. आता आमचा काळ असा होता का त्यावेळेस ह्या गोष्टी नव्हत्या. त्यावेळेस कसं असायचं, प्रेम झालं एखाद्याला बघून, मग त्या प्रेमालाच आपलं सर्वस्व मानायचं आणि ज्यानं आपल्याला टच केलं तर तोच आपला शेवटचा आहे नवरा, म्हणजे त्यालाच मुलगी समजायची. माझ्याबद्दलही तसंच झालं. ज्यानं म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही की प्रेम झालं, मग प्रेमाचं रूपांतर एक शारीरिक रूपामध्ये झालं आणि मग मी त्यांनाच आपलं सर्वस्व मानून त्यांच्यासाठीच आयुष्य हे करायला लागले. मग त्यात प्रेमातूनच आम्हाला मुलगी झाली. लग्न आम्ही मंदिरात केलं होतं. हां, त्यांनी काही कोर्ट मॅरेज करायला ते तयार नव्हते. ते माझ्या नंतर लक्षात आलं की यांना कदाचित लग्नच करायचं नव्हतं, पण कुठेतरी प्रेमामध्ये अडकल्यामुळे आणि मग त्यांनी लग्न बळजबरी केल्यासारखं झालं आणि मग आम्हाला पहिली मुलगी झाली. पहिल्या मुलीनंतर 2.5 वर्षांनी दुसरी मुलगी झाली. दुसरी मुलगी झाल्यावर त्यांची इच्छा नव्हती दुसरी मुलगी ठेवावी म्हणून. त्यांची इच्छा होती की तसं तर पहिलीच्या वेळेस पण त्यांनी म्हटलं होतं ॲबॉर्शन वगैरे करून घे, पण मी केलं नाही. एकदा आई व्हायच्या ज्या भावना असतात त्या माझ्यामध्ये झाल्या. पोटातून आवाज आला की आई मी तुझ्या पोटात सुरक्षित आहे, हे मला खरंच आवाज आला होता. म्हणून मी त्या लेकराला खाली नाही केलं आणि विचार केला की ह्या लेकराला घेऊन आपण जगायचं. जगायला लागले, राहायला लागले. त्यांचं काही जास्त लक्ष नव्हतं माझ्याकडं, पण ते ज्या परिस्थितीत मला ठेवतील त्या परिस्थितीत मी घरात राहिले. मग त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी मला दुसरी मुलगी राहिली. दुसरी मुलगी राहिल्यानंतर पण त्यांचं असं झालं की त्यांना ती ठेवायचीच नव्हती. त्यांनी खूप प्रयत्न केले मला समजवण्याचे, पण म्हटलं नाही, मी लेकराला हे नाही करणार. पण मग त्यांनी ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली तर ते घरी आणून पण सोडलं त्यांनी आणि तिथूनच ते निघून गेले. तर ते जे निघून गेले तर वापस मुलगी हां निघून गेले, तर ते वापस आलेच नाही. तुम्हाला मेसेज चिठ्ठी काय लिहून ठेवलं का? नाही, काहीच नाही. फक्त त्यांना यायचंच नव्हतं वापस. त्यामुळे मी 1-2 वेळेस त्यांच्या मित्राकडे मेसेज पाठवला,
पण मग मित्रांना माहिती होतं की त्याला यायचं नाही आहे वापस. मग फक्त त्यांच्या एका मित्राने सांगितलं की भाभी उनको आना नहीं है. तर मला बळजबरी नाही आवडली. आता जसं कसं मी म्हटलं की ज्या माणसाला माहीत होती आपल्यावर डिपेंड आहे, आपली बायको म्हणून आहे आणि आपण तिला अशा परिस्थितीत सोडून जातोय, तो आघात माझ्यावर खूप मोठा होता. तर मी विचार केला की मी कसं जगू, मी काय करू, मला काही कळत नव्हतं. तुमच्या आयुष्यातली पहिली ठेच की सगळं सर्वस्व आई वडील सगळे सोडून तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकला, तो 2 मुली पदरात ठेवून निघून गेला. तर तो वापस आलाच नाही. माझे घर मालकीन जी होती, जिथे मी किरायानं राहत होते, तर ती मुलगी मी त्यांच्याजवळ ठेवून कपड्याच्या दुकानात कामाला लागले होते. कपड्याच्या दुकानात कामाला लागल्या, तिथं 8 तास काम करायची. पोटे पण त्या बिचाऱ्या लोकांनी सांभाळले माझी मुलगी. पण लोकांची वाईट नजर, दुकानवाल्याची माझ्यावर वाईट नजर, प्रत्येक स्त्रीला सामना करावा लागतो. पण आबा एवढं स्ट्रगल केलं काही, पण हे स्ट्रगल करण्यातून मी पण शेवटी मानसिकता माझी हल्ली होती. कारण की ते पण लोक म्हणे की बाई आमचं घर आमच्या किरायावर चालतं म्हणे, सगळं तुझं चांगलं आहे, पण म्हणे कसं आहे म्हणे आता तू एकटीच राहती, मग घर भाडं देणार कसं, त्यांनाही प्रश्न पडला. मग मी विचार केला मी जाऊ कुठे. मग शेवटी म्हणजे तुमच्या नवऱ्याने जाताना तुमची खोली घर काही नाही, तुमच्या काही नाही दिलं, काहीच नाही दिलं त्यांना काही दिलं नाही. आणि मी कधी मागितलं नाही. मागितलं यासाठी नाही कारण की काय बळजबरी करू त्याच्यावर. जो माणूस स्वतःहून सोडून पळून जातोय तोंड लपवून, त्याच्याकडनं काय मागायचं आपण. आणि मी काही कोर्टात केलं नव्हतं म्हणून मला काही हक्कही नव्हता, काय मी सांगणार होते लोकांना. त्यासाठी मी शांत बसले. आजीकडे गेले, आजीनं हाकलून दिलं मला 2 लेकरं घेऊन. पोलीस स्टेशनला दाखवलं आजीने की हिला माझ्या घरात ठेवू नका, ही माझ्या घरात राहते. म्हटले आई मी जाऊ कुठं. म्हणे तो तुझा प्रश्न आहे. 2 लेकरं. शेवटी मग एका ठिकाणी खोली घेतली आत्याच्या सहाऱ्याने, तिथं राहायला लागले. मग मला असं वाटलं की जगून अर्थ नाहीये. मग म्हटलं हे लेकरांना यायला लागले. म्हटलं आपण आता प्रीती शेवट लेकरांना घेऊन शेवट करायचा. आणि एक दिवस मग मी पॉयझनची बाटली आणली. मोठी मुलगी होती 3.5 वर्षाची, लहानी झाली होती तोपर्यंत 1.5 वर्षाची. मग ती माझ्या मांडीवर घेतली लहानीला, पॉयझन घेतलं चमच्यामध्ये, आणि मोठी मुलगी समोर बसलेली माझ्याकडे बघते अशी. तर मी ती पॉयझन घेतला आणि तिला देणार. तर तिची जी नजर होती लहान मुलीची, एक माझ्याकडे अशी एक वेगळी चमक होती तिच्या डोळ्यामध्ये की आई मला काहीतरी खायला देते. माझं मन ते आतून कुठेतरी असं हलवलं की म्हटलं हिला माहिती नाही आई काय देते, पण शेवटी मी जिवंत असताना त्यांची हत्या करते. हे कुठेतरी माझ्या क्लिक झालं की प्रीती तू आज त्यांना मारतेच होता, तुला जन्म देण्याचा हक्क होता पण मारण्याचा नाहीये. म्हटलं मी पॉयझन देईल, ह्या तडपतील माझ्यासमोर, आणि मी घेतल्यानंतर जर मी लवकर मेले नाही तर मग कसं. म्हणून मग मी तो विचार तिथंच सोडला, ती बाटली फेकून दिली. म्हटलं जोपर्यंत तू आहे तोपर्यंत तुला स्ट्रगल करूनच जगायचं आहे. ते मनात विचार धरला. खूप स्ट्रगल आले लाईफमध्ये. 2 एवढ्या छोट्या लेकरांना घेऊन जगणं सोपं नव्हतं. मला आईवडिलांनी साथ दिला नाही. मला 6 बहिणी आहेत, आम्ही 7 बहिणी आहोत, तर 6 बहिणी, त्याच्यातून कोणी माझ्याजवळ आलं नाही, कोणी माझ्याजवळ राहिलं नाही, किंवा मला आईवडिलांनी ठेवून घेतलं नाही. आईवडिलांकडेही राहायला गेले लेकरं घेऊन, तर त्यांची काही इच्छा नव्हती मी राहावं म्हणून, पण मी सपोर्ट म्हणून राहायला गेले. पण शेवटी त्यांनी लेकरांना थोडंसं धुसमुस केलं. मग तिथून पण काय करा, मला चक्कर यायला लागली. कंपनीमध्ये मी कामाला जायची सकाळी 6ला तर रात्री 11 वाजेपर्यंत पॅकिंगची कामं करायची. तर शेवटी मला ॲनिमिया काय ते आजार असतो त्याने काळी जीभ पडली होती, माझे रक्त खतम झालं होतं. तर मी एकदम चक्कर येऊन रस्त्याने पडायला लागले. मग माझ्या बहिणीला कळालं की मला चक्कर येऊन पडली, तर ती म्हणे घरी राहतो, मी तुला सांभाळते. मी म्हटलं माझा नवरा सोडून गेला, ही कशी काय सांभाळेल मला. आणि तिच्या नवऱ्याला मी आवडत नव्हते, म्हणजे एक ते नफरत करायचे माझ्या लेकरांशी माझ्याशी. तर जे लोक आपल्याला हेट करतात त्यांच्या भरोश्यावर आपण कसं जगायचं. म्हणून मी माझ्या पद्धतीने जगत राहिले. मग लेकरं मी खूप लवकर हॉस्टेलला टाकले, त्रिमूर्ती हॉस्टेलला नेवाशाला टाकले लेकरं. तिथं लेकरांचे वय होते, मोठीचं अगोदर मोठीला टाकलं होतं मी, ती 2.5 वर्षाची होती. तिच्यानंतर ही इथं लहानच होती, तर हिला मी माझ्याजवळ बहिणीकडे ठेवलं. पण बहीण भावजीची पण भांडणं चालायचे, त्यांच्यामध्ये ही लहान मुलगी. मग असं झालं की त्यांना हे वाटत नव्हतं की लहान मुलगी आहे तर आपण हिच्यासमोर भांडलं नाही पाहिजे. मग ते प्रकरण मी बघितलं. मला लोकांनी फोन केलं, तुमची मुलगी एखाद्या वेळेस चालल्या जाईल, तुम्ही आई आहात. त्यांना माहीत होतं की ही यांची मुलगी नाही, ती माझी मुलगी आहे.
मग म्हटलं प्रीती तू लेकरांसाठी एवढी धडपड करते, पण आता लेकरांना घेऊन मी कामाला जाऊ शकत नव्हते. मग शेवटी बहिणीकडनंही मुलगी आणली. मग त्या मुलीलाही मी शाळेत ठेवलं. त्यांना म्हटलं सर मुलगी माझी हुशार आहे. तर ते म्हणे आम्ही रजिस्टरला नाव ठेवणार नाही, तुम्हाला फीस भरावं लागेल. म्हटलं मी फीस भरते सर्व. मग तिथं ठेवले लेकरं. त्यांनी लेकरं सांभाळले माझे लहानपणी. तिथं लेकरं लहानचे मोठे होत चालले. मग लेकरं ज्यावेळेस मोठे झाले तर मोठी मुलगी गेली होती माझी 9वीला, लहानी गेली होती 6वीला. आणि ह्या क्षेत्रात मी कलेच्या क्षेत्रात लहानी मुलगी म्हणजे क्षेत्रात आता मग लावणीचा प्रवास किंवा त्या कलेकर नेमकं तो कालखंड होता. मुली किती वर्षाच्या होत्या? ही कला आणि ती अवघड आहे. लोकांना पाहायला सोपं वाटतं. त्याच्या आधा हा एक प्रकार असतो. तुमचे ते एक्सप्रेशन्स आले पाहिजे चेहऱ्यावरचे आणि ते त्या हातवारे म्हणजे कोरिओग्राफी ज्याला म्हणतात. आधी तुम्हाला ती कला अवगत करावं लागते, नंतर तुम्ही प्रेझेंट करू शकता. काय झालं बाबा, मला डान्सची आवड लहानपणापासून होती. मी लहानपणी भरतनाट्यम शिकलेले मीरा पावसकर मॅडमकडे 6 महिने क्लास केलेला. त्यामुळे एक्सप्रेशन माझे छान होते. फक्त लावणीच्या पायामध्ये वगैरे मला काही माहिती नव्हतं. आणि मी 2005 मध्ये ह्या क्षेत्रात आले. लहानी मुलगी माझी 2002चा जन्म, म्हणजे 2, 3, 4, 3 वर्षाची होती लहानी मुलगी. तर त्यावेळेस मला कोणी म्हणे की प्रीती तू डान्स करणार का? म्हटलं मला आवडतो पण मला येणार नाही म्हटलं स्टेजवर डायरेक्ट. तर मला शिकवलं. म्हणे असं नाही असं करायचं. म्हटलं ठीक आहे. एका मुलाने मला शिकवून थोडंसं माझ्यासोबत तो करायचा. मग त्याच्या हिमतीने मी पण ऑर्केस्ट्रामध्ये माझी स्टार्टिंग झाली. ऑर्केस्ट्रामध्ये ती स्टार्टिंग झाली तर कोणी म्हणे मग प्रीती तू लावणी का नाही करत? म्हटलं लावणी काय असते? म्हणे लावणी माहिती नाही. म्हटलं कुठं भेटते? मग म्हणे सोलापूरला चालते का? आता सोलापूर मला माहिती नाही किती दूर आहे काय. म्हटलं चालेल. मग त्या भाऊ नाही सोलापूर, हां सोलापूरला गेले. मग त्या माणसाने मला सोलापूरमध्ये नेलं. तिथं मला लावण्य खनिज दादा साळुंकेची मला जॉईन करून दिली 2005ला. तिथून माझा हा प्रवास सुरू झाला लावणीचा. मग मी लावणी पायात तर येत नव्हतं पण चेहऱ्याचे एक्सप्रेशन वगैरे मला येत होते. ते खरं ज्ञान मग गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही. मग काय झालं, पायात पक्की नाही. मग लावण्य खनिज सोडल्यावर मला सुरेखाताईंच्या बॅनरला मी जॉईन झाले. मग सुरेखाताईंकडे होते महेंद्र बनसोडे सर. मग महेंद्र सरांनी मला इतकं शिकवलं, पायावर मारलं, शिव्या दिल्या. पण त्यांच्या शिव्या मला फुलासारख्या वाटायच्या, कारण की शिकण्याची जिज्ञासा जास्त होती आणि अंगाने मी जास्त जाड होते. मग ते डान्स करताना असं वाटायचं की मी अंग हालत असेल तर विक्षिप्त वाटत असेल, चांगलं वाटणार नसेल तर मी अशी घाबरून अंग चोरून ठेवायची. तर मग मला आपलं मुंबईला शो होता सुरेखाताईंचा. तर तिथं जे लक्ष्मी आहे ना त्रिपाठी, ते आले होते शो बघायला. तर ते म्हणे अगं बेटा तू किती सुंदर दिसते म्हणे स्टेजवर, पण तू अशी घाबरते का? म्हटलं. मग दुसऱ्या मुली म्हणे ती नवीन आहे म्हणे तू खूप छान दिसते म्हणे, तू अशी खुलून डान्स कर. त्यांचा तेवढा शब्द मी लक्षात घेतला आणि दुसऱ्या गाण्याला एकदम छान केलं. तर मला वन्स मोर मिळाला. ताई पण खुश झालं की प्रीतीला वन्स मोर मिळाला म्हणून. मग तिथून जरा मला हिंमत आली. आणि महेंद्र सर बळ वाढतं. आणि मला जर पायात शिकवलं असेल ते महेंद्र सरांनी, त्यांच्यामुळं आज मला लोक ओळखतात. कारण की त्यांनी जर गुरु म्हणून मला लाभले नसते तर खरं सांगते लावणीचा पाया काय हा मला आजही कळायला नसता. भरपूर मुली लावणी करायला करतात पण लावणीचा पाया काय आहे, त्याचे तोडे कसे घ्यायचे, त्याचे बोल काय आहेत, बरेचसे आहेत. खडे लावणी, सगळे छकड लावणी आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते सरांपासून मला माहिती झाली. मग असा हा प्रवास माझा सुरू झाला. आणि ज्यावेळेस माझी मोठी मुलगी, मग दोघी मुलींना मी घरी आणलं होतं. मोठी मुलगी 9वीला गेली, म्हणजे 6वीला गेली. मग त्या म्हणे आई आम्हाला घरी राहायचं. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं आता लहानपणापासून भरपूर वर्ष थांबल्या ह्या, म्हणून त्यांना काढून आणलं. तर तिथं होतं ते त्यांची बॉयकट होती. मग इथं आल्याच्या नंतर त्यांचे केस एवढं फास्ट वाढले एकदम कमरेच्या खाली, आणि दिसायला ते एकदम सुंदर दोन्ही मुली माझ्या. मग मोठी 12वीला गेली आणि लहानी 9वीला. तर त्यावेळेस मग मी काय केलं, त्या दोघींची घरी भांडणं चालायचे. दोन्ही मुली डोक्याला हुशार होत्या, कुणी नापास झालं नाही? नाही, कधीच नाही. हुशार खूप होत्या, खूप हुशार, माइंडेड खूप होत्या त्या. तर मग मी म्हटलं की ह्या मोठी आता मुलगी 16 वर्षाची झाली म्हटल्याच्यानंतर साहजिक की म्हटलं घरी ठेवणं चुकीचं आहे. मी शोला जाते, घरी जर कोणी चुकून हुकून आलं, आता चादरी विकणारे असतात तर कोणाचे लक्ष असतं बाई बाहेर गेली म्हटल्यावर. तर मग मला थोडी भीती वाटायला लागली. तर म्हटलं ह्या सेफ्टी हॉस्टेलच बऱ्या होत्या, म्हणून मी त्यांना हॉस्टेलला पुन्हा घातलं.
त्यांना पुन्हा हॉस्टेलला घातलं तर ते जास्त दिवस नाही, 2च महिने. पण मग थोडंसं मला मोठ्या मुलीनं सांगितलं की आई इथं थोडंसं मुलींचा वेगळा प्रकार चालतो, थोडंसं मुलींचं आता काय म्हणतात त्याला, सोशल मीडिया बघून थोडंसं वागणूक. हॉस्टेलचं नाव काय सांगू नका, पण थोडंसं मुलीची तक्रार आली. मुलीची तक्रार आली. आई म्हणून तुम्हाला असं लगेच सिरियसली न सांगितलं तुम्ही बदलावं? नाही, मी मुलीला काय सांगितलं, म्हटलं बेटा 2च महिन्याची गोष्ट आहे, तुझी परीक्षा झाली की तुला वापस आणून घेते, हा विचार केला. पण काय म्हणतात ना, एक नशिबाचा आपला लेख असतो. नशिबाच्या लेखाने काय झालं, मी तिला 2 महिने मग घरीच ठेवलं. सरांचा फोन आला, तिला बोलवलं, तिला नेऊन सोडलं मी शाळेमध्ये. आणि मग दोघी मुली माझी तिथंच होत्या, तर त्यांनी लहानीला घेतलं नाही. म्हणे लहानी खूप खोड्या करते. म्हटलं सर आता तिची फीस भरली, तिची परीक्षा म्हटलं 27 तारखेला, मी 24 तारखेला घेऊन गेले होते. तर नाही म्हणे तिला 27 तारखेला घेऊन या. आता माझं असं झालं की मला जास्त बोलता येत नव्हतं, शिक्षक लोक आपण जास्त काय बोलणार, म्हणून मी लहानीला घेऊन आले. आणि मग मोठीला तिथं सोडून आले. आणि 3 दिवसांनी मला न्यूज आली की मोठीनं सुसाईड केलं. म्हणून म्हटलं कसं शक्य आहे, जी मुलगी माझ्याकडे 2 महिने होती तिथं जाऊन सुसाईड कशी करू शकते. मोठ्या मुलीचं जसं आघात ऐकला, माझ्यावर एवढा परिणाम झाला की मला काही समजलंच नाही. माझे जे डोळे घरी बंद झाले तर ते तिच्या अंत्यविधीनंतरच उघडले. तुमच्या मुली ह्या तुमचे 2 हात होत्या, एक हात निखळून पडल्यासारखा झालं. मग ते भावना म्हणजे तिचा तो देह बघणं ही सुद्धा एक आईची अशी परिस्थिती आली. पण ती विसरलं कसं होतं, म्हणजे दुःख, एवढं दुःख विसरलं कसं काय? जगण्याचं बळ मिळलं कुठं तुम्हाला? आबा मी विसरले नाही. काय झालं माहितीये का, ज्यावेळेस साथ नाही, कोणाची नाही, म्हणजे मला नवऱ्याची साथ नाही, कोणाची नाही. पण झालं काय, ज्यावेळेस दुःखात कोणी लोक भेटायला येत होते ना, तर शेवटी हे बघा, मला कार्यक्रम करणं म्हणजे काय रोजचं आमचं हे ड्युटी नाहीये. फोन आला, मॅडम तारीख आहे का, तर जायचं, नाही तर घरीच राहायचं. आलं तर खूप येतं, नाही तर काहीच नसतं. तर मग असं झालं की मी एका ठिकाणून 20,000 व्याजाने घेतले होते. तर त्या बाईनं तिच्या मुलाला पाठवलं. घरामध्ये मुलीचं असं झालेलं, तिचा मुलगा आला बसला, म्हणे मॅडम म्हणे आई आठवण काढत होती तुमची, पण म्हणे आईचं येणं झालं नाही. तर माझ्या लक्षात आलं की त्यांना व्याज पाहिजे. तशा परिस्थितीत हा मागतात. 5 रुपये नव्हते का, 7 रुपये नव्हते? 15% दिलं होतं त्यांनी मला. खूप 15 रुपये टक्क्याने दिलं होतं. हा, तर मग मी म्हटलं प्रीती आता किती केलं तर शेवटी तुला उठावं लागणार आहे, कारण की लोकांना तुझ्या दुःखाशी काही घेणं देणं नाहीये, पण पैसा तर द्यायचंच आहे आपल्याला शेवटी. मग मला एक फोन आला मुलीची घटना घडल्यावर 20व्या दिवशी. तर म्हणे मॅडम असं असं कार्यक्रम आहे, नांदेडला कार्यक्रम होता. तर त्यांना म्हटलं सर तुम्हाला माहिती नाही का? म्हणे काय झालं? म्हटलं असं झालं. म्हणे माफ करा मला माहिती नव्हतं, पण म्हणे उद्या शो होता म्हणून मी तुम्हाला फोन केला. तर मग मी मनात विचार केला प्रीती आता एक गेली, एक तर पोटाशी आहे, आता हिचा सांभाळ करायचा आहे, लोकांचे पैसे द्यायचे आहेत. म्हणून मग मी पुन्हा आपलं सुरुवात केली, स्टेजला सुरुवात केली. मला रडून रडून काही दिसत नव्हतं. आरशामध्ये मी बघायची तर मला ते आय शॅडो लावता येत नव्हता. सगळे डोळ्याच्या कातडी खाली पडलेली, केसाचा पट्टा पांढरा झालेला, नजर कमजोर झाली पूर्ण. तरी सुद्धा मी शो केला. स्वतःच रडत होते मनामध्ये. पर्याय नव्हता माझ्याजवळ. कोण देणार होतं मला? कोणी देणार नव्हतं. कोणी देऊन गेलं नाही की आमच्याकडनं ठेव, किंवा माझ्या तेवढ्यापुरते फक्त सांत्वन करायला. माझ्या कले क्षेत्रातली सुद्धा कोणी म्हटलं नाही अरे ही कलाकार आहे, हिचं आज एवढं मोठी दुर्घटना घडली, ती स्टेजवर उभी राहू शकणार नाही लगेच. आपल्याकडनं थोडं नाही, फुल नाही फुलाची पाकळी मिळून सगळ्यांनी मिळून जर हिला सहकार्य केलं तर हिच्यासाठी सपोर्ट होईल, असं कोणीही केलेलं नाही. आणि एवढं सगळं करत असताना, चालत असताना मग लहान मुलीचे लाड एवढे केले जे मोठीला दिलं नाही. तिला मोबाईलला हात लावू देत नव्हते, कारण की म्हणायची मोबाईलच्या नादी नको लेकरं जायला. म्हणून मग मी मोठीला मोबाईल दिला नाही, काही नाही. तर तो लहानीला मोबाईल, एक नाही 2-2 लहानीला मोबाईल, अँड्रॉइड फोन. ते मला माहिती नव्हतं अँड्रॉइड फोन वगैरे. हा, पण तिला दिले 2 घेऊन. त्याच्यानंतर तिला गाडी घेऊन दिली. त्याच्यानंतर तिला लॅपटॉप घेऊन दिला. जी मोठीची इच्छा होती ती सगळी लहानीची मी पूर्ण करायला लागले, की नको लेकराने मोठीनं आपल्याला सांगितलं नाही किंवा तिला आपण काही वापरू दिलं नाही तर लहानीची तरी इच्छा पूर्ण करा. पण लहानीला दिलं त्याच्यामुळे तिचं काय झालं, तिला असं वाटलं की आईनं मला वेळेच्या अगोदर सगळं दिलं, तिला सगळं मिळायला लागलं. तर तिचं असं झालं की मला काही बोलायचंच नाही. थोडक्यात तिचं होती मनाने चांगली, अल्लड होती, सगळं होतं, पण ती म्हणायला लागली होती आई मला तो अगोदर मारायची, रागवायची, तर मला काही वाटत नव्हतं, पण आता मला तुझं रागवणं, हा पण आता मला तुझं रागवणं पण सहन होत नाही. ती बोलली होती मला. आणि मग तिला पण शाळेत टाकलं का बाहेर? मग नाही, तिथं मग मी कशी पाठवणार, तिला काढूनच घेतलं तिथून, टीशी आणला तिचा
आणि तिला मग इथंच पब्लिक स्कूलला टाकलं. तर तिथं तिला घेत नव्हते. नाही सॉरी, तिथं तिला म्हणजे त्यांनी विचारलं नाव तर सांगितलं मी त्यांना. नाही नाही नाही, ॲडमिशन दुसऱ्या शाळेत नाही घेतलं तिचं, कारण की मुलीचं नाव सांगितलं डोबाळ तर मग घेत नव्हते. मग ह्या पब्लिक स्कूलला टाकलं मी, कारण की दूर मला जास्त टाकायची नव्हती मुलगी. तर मग ते म्हणे तेजस्विनी डोबाळ. म्हटलं हो तिचीच लहानी बहीण. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे मॅडम. त्यांनी तेवढं कोऑपरेट केलं, मुलीला घेऊन टाकलं, कारण की तिकडे तिचे 6 महिने गेलेच होते. 6 महिन्यासाठी शाळेत कोणी घेत नाही, पण पब्लिक स्कूलनं घेतलं आणि तिथं शिकली ती. तिनं मग तिथं 9वी 10वी काढली. मग 11वीला पुन्हा मी तिला विवेकानंद कॉलेजला टाकलं. विवेकानंद कॉलेजला 11वी केली, मग 12वीला गेली. पण तिचं असं झालं की मला काही बोलायचंच नाही. मग तिच्या स्वभावाला मी थोडीशी वैतागल्यासारखी झाले, कारण की ती बाहेर गेली की लवकर घरी येत नसायची जास्त. मग बाहेरच मुलांसोबत मुलीसोबत फिरणं बोलणं. मी तिला म्हणायचे बेटा मी तुला समजू शकते, तू मनाने चांगली सगळ्या गोष्टी, पण माझा कुठेतरी एक आई म्हणून जीव तुझ्यामध्ये अडकलेला आहे. तर कुठेतरी मला भीती वाटते. हां, मला भीती वाटते की जसं मोठीचं झालं तसं तुझं काही होऊ नये. तर ती मला प्रॉमिस केलं, आई मी असं काही करणार नाही, तू माझ्यावर ट्रस्ट ठेव. तुला शर्मेने मान खाली घालावं लागेल असं मी करणार नाही, ते पण करणार नाही आणि असं म्हणजे स्वतःला मी संपवणार नाही, हे तिने मला वचन दिलं होतं. पण त्या दिवशी मी पुण्याला निघाले होते. पुण्याला निघाले आणि तिला मी बोलले रस्त्याने. म्हटलं बेटा कुठे येतो? तर म्हणे मी कॉलेजला आहे. तर म्हणे माझे 12 वाजता एक्स्ट्रा क्लास आहे म्हणे. म्हटलं किती वाजता खतम होईल? म्हणे 1:30ला. म्हटलं ठीक आहे. मग 1:30 वाजला, माझं लक्ष गेलं 2:30 वाजता. म्हटलं अरे 2:30 वाजले, हिचा फोन नाही आला. म्हटलं कुठे आहे? मग ती पिक्चरला गेली होती. मग मला पिक्चरला कळल्यावर थोडासा राग आला. मग मी तिला रागवले. म्हटलं बेटा तू ऐकत नाही म्हटलं. हां, तर म्हटलं तुझ्या स्वभावाला मी वैतागले म्हटलं ॲक्च्युली, कारण की म्हटलं मी कुठे गेले की तू बाहेर फिरती, म्हटलं माझा जीव भांड्यात पडल्यासारखा होतो. तू घरी गेली म्हणजे मी निवांत होते. वैतागले म्हटलं तुझ्या स्वभावाने, म्हटलं तू आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही असं तिला बोलले. पण त्या दिवशी तिनं काय म्हणाला ते वाईट वाटून घेतलं माहिती नाही. तिथून ती रडतच निघली. आणि मग रडत निघली, तिनं फोनच नाही उचलला नंतर. मग तिच्या मित्राचा एक नंबर माझ्याकडे होता. त्याला म्हटलं बेटा मयुरी, म्हणे काकू ती आत्ताच गेली. म्हटलं ती फोन उचलत नाही. म्हणे काकू ती रनिंगमध्ये असेल. म्हटलं ठीक आहे. मग नंतर तिला मी फोन केला, तिनं उचलला. म्हणे आई मी चाललो घरी. ती मुलासारखी बोलायची, मी चाललो, मी आलो. मग घरी आली तर तिला मी फोन केला, सांगितलं म्हटलं बेटा भात बनवलेला आहे घरामध्ये, तुला मी याचं सामान आहे म्हटलं पराठ्याचं फ्रीजमध्ये, ते करून खा आणि कुत्र्याला आणि मांजराला दूध बॅग आणून टाकून दे. हो म्हणे आई. मग तिनं दूध बॅग वगैरे आणली, टाकली. पण ती रडत होती. सगळे सांगतात की ती रडत दुकानात गेली, रडतच आली म्हणून. आणि तिनं डोक्यात त्या दिवशी काय घेतलं काय माहिती, की मला संपून जायचं. आई मला मना करते, मला बाहेर जास्त राहू देत नाही, मला घड्याळीच्या काट्यासारखं ठेवते, ही ती बाकीच्या मुलींजवळ बोलली होती. मग त्या दिवशी तिने व्हिडिओ बनवला की आई मी तुझं इच्छा पूर्ण करू शकत नाही, मला माफ कर, मी चालले. एवढा व्हिडिओ बनवला आणि तिनं इथंच सुसाईड केलं. ह्या जागेवर जिथं बसलं तिथं तिनं सुसाईड केलं. पण त्यावेळेस असं आता कशी एक महिला तो भांडे वगैरे घासत तुम्ही असं दुसरे माणूस नव्हतं कोणी? नाही, त्या दिवशी ती एकटीच असायची घरी. तर मला एक असं झालं की 5 वाजता मी म्हटलं 5 वाजता मी पुण्याला पोचायला आले, बस थांबणार पुण्यात पोचले. तर मी म्हटलं ही काय करते बघावं तरी, कारण की मला सारखी फोन करायची सवय. तिने फोन नाही उचलला. एकदा फोन नाही उचलला लेकरांनी की मी आजूबाजूला फोन करणार. मी मग समोरच्या मामी त्यांना फोन केला, म्हटलं मामी मयुरी फोन उचलत नाहीये. तर म्हणे ताई मी दुकानात आले. तर मी लगेच मग इथे शेजारी असते ती पण आपल्या घरी येणं जाणं असतं, तिला फोन केला अंबिकाला. म्हटलं अंबिका घरी जाऊन बघ. म्हणे ताई थोड्या वेळाने फोन करा, 5 मिनिटं. म्हटलं नाही तू फोन चालू ठेव, तू घरी जा. म्हटलं तू पटकन घरी जा. तर ती म्हणे ताई फोन चालू ठेवा. ती घरी आली तर हिनं माझ्या घराला 2 दरवाजे, एक लोखंडाचा आणि एक लाकडाचा. तर तिनं लाकडाचा दरवाजा उघडा ठेवला, पडदा टाकून घेतला, लोखंडाची कडी लावून घेतली आतून. आणि ती तोपर्यंत होती. पण ज्यावेळेस ती मयुरी करत आली ना अंबिका, तर त्यावेळेस हिनं स्वतःला सोडून दिलं. तिला असं वाटलं की आई कदाचित हे आपल्याला धरतील आणि आईला धाक वाटेल तर आई दुसऱ्या वेळेस आपल्याला रागवणार नाही किंवा अडवणार नाही कुठं जायला. आणि मग तिनं मला अंबिकानं कडी उघड थांबा म्हणे ताई मी तिला बघते, आवाज येत नाही, आंघोळीला असेल ती. नाही नाही मग नाही तसं नाही. कसं होतं आई हा शब्दातच सगळं विश्वास नाही. तिनं फेस करणं इतकी सोपी गोष्ट नाही. ज्यावेळेस कडी उघडली ना तर त्यावेळेस ती मोठ्याने ओरडली ताई करून. तर तेव्हा मला कळालं होतं की तुम्ही ऐकत होता? हा माझा फोन चालूच असतो. तर मी समजून गेले, हिनं हँगिंग केले.
कारण की तिनं ज्यावेळेस जे आवाज ओळखला, मी समजून तिची सांगायची गरजच नव्हती मला की ताई काय केलं. ती नुसती ताई म्हणले तर तो आजही शब्द माझ्या कानात आहे. मग ती घाबरली, ती बाहेर गेली वाटतं. बाकीचे लोक आले पण कोणी तिला धरलं नाही. मग ती तडफडत होती म्हणे. लोक सांगतात उचलून धरले असं घाबरले म्हणतात लोक. हे लोक म्हणतात आम्ही घाबरलो होतो. कोणी म्हणे नियतीने तुम्हाला संकेत दिलता तुम्ही फोन काय करावा त्यावेळेस ती करत होती. हा. आणि सकाळी मला स्वप्न पडलं होतं ज्यावेळेस ती माझ्या जवळ होती. सकाळी जाण्याच्या अगोदर मी पुण्याला, ती माझ्या हातावर होती. त्यावेळेस मला स्वप्न पडलं की मोठी मुलगी आणि लहान मुलगी स्वर्गामध्ये भात खात आहे म्हणून, पिवळा भात. स्वप्न चुकीचं होतं पण ते. हा चुकीचं होतं. आणि त्या दिवशी मी जाताना पिवळच भात परतून गेले. आणखीन माझे संकेत पण माझ्या इथं लक्षात नाही आले. माझ्या माणूस आहे तरी मी म्हणते की मला असं स्वप्न का पडलं. दुसरी कशी. तर मला लहान मुलगी म्हणते आई काय झालं. मी म्हटलं काय नाही, तुझा ब्रश कर. पण मी तिथे मला असं स्वप्न का पडलं की दोघी स्वर्गामध्ये भात खात आहे म्हणून, आणि तो पण पिवळा भात. आणि पुन्हा डोक्यातून गेलं मी पिवळाच भात परतून गेले. म्हणजे देवाला तिला न्यायचं होतं की काय मला नाही माहिती. त्या दिवशी ते होणारच होतं की काय. पण मला असं वाटतं की देवाने एवढं असं तुम्ही बाहेर लांब 200-300 किलोमीटर होता पण अशी खूर लागायची करमत नाही. त्या दिवशी तुम्हाला सांगते आबा, मी जाताना स्माईल स्टोनला एक हॉटेल आहे, तिथं गाडी थांबते. हा नगरच्या पुढे तिथं गाडी थांबते. तिथलचं मला वडा सांबार खूप आवडतो. तर त्या दिवशी मी म्हटलं चला वडा सांबार तरी खाऊ. नाश्ता नाही केलेला आपण. त्या दिवशी वडा सांबार घेतला तर तुम्हाला कडू घास लागला पहिलाच. तर मी म्हटलं हा कडू का लागतोय. म्हटलं इथंची क्वालिटी खराब झाली. तर तो रेट आहे नाही मला. पण ते मला आजही चांगला आठवतं. तो मी डोक्यात हे धरलं की 90 रुपयाचा आहे म्हणून म्हटलं मी त्याला बळजबरी खातीये. पण तो मला गिळत नव्हता. तो गिळत नव्हता. मी पाणी पिते त्याला गिळते, सांबार खाते तरी तो गिळायनाच नाही मला. मग शेवटला एवढा तुकडा राहिला मग तो सोडून दिला मी. पण ते संकेत होते, ते संकेत होते नेण्याचे. म्हणजे मी देवाला म्हणते की देवा जर तुला न्यायचंच होतं तर मग माझ्या पदरी तू दिले का. आज एवढा संघर्ष मी केला, नवरा नाही, नातेवाईक जवळ नाही, काही नाही, एवढा संघर्ष करून मी इथपर्यंत आले. तर हे सगळं बघायला का. त्या देवावर पण कधी कधी विश्वास राहत नाही मला. होतं तसं. आता ही झाली एक बाजू, एक अँगल दुःखाचा तुमच्या. दुसरे अँगल असं आहे की म्हणजे तुम्ही सर्वसाधारण स्त्रीमध्ये मोडत नाही आहात. कसे सांगतो तुम्हाला. प्रोफेशन आहे तुमचं, ठीक आहे. आता इथं घरात आलो आपण बसलोय ना, डंबल्स सगळं व्यायामाचं साहित्य आहे. व्यायाम कोण करतोय. तुम्ही ते स्वतः आहे का. तुम्ही म्हणजे एका स्त्रीला एवढं दुःख पचून कणखर तुम्हाला असं का वाटलं की आता सावरायचं इतकं सोपं नाही. अनेक स्त्रिया कोलॅप्स होतात. लक्षात घ्या. बाहेर हे धैर्य येतं कुठून. हे तुम्ही म्हणजे आता बॉक्सिंगची आवड आहे. बॉक्सिंग पण किट लावलेलं आहे ना माझं बाहेर. बॉक्सिंग करते मी, जिम करते जिम पण करते. मी, बाईक चालवते. बाईक आहे माझी युनिकॉर्न. बरोबर. मुलीची ज्युपिटर, तिला ज्युपिटर घेऊन दिली होती. जो नवरा सोडून गेला तो परत फोनवर तरी कसं काय हे काढल्यानंतर काही आर्थिक मदत तुम्हाला काय, कारण मुलगी तुमच्या त्याच्या पण आहेत ना, त्याची पण जबाबदारी आहे ना. नाही, त्यानं मला आर्थिक मदत पहिले पण केली नाही, ज्यावेळेस नंतर पण केले नाही. ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस 1 रुपयाही नव्हता माझ्या घरात, खायलाही नव्हतं. माझ्या घरामध्ये फक्त ते तांदूळ होतं तर मी ते शिजवायची. तर माझी मोठी मुलगी अशी तोंडाकडे बघायची, तिला असं वाटायचं आईनं डाळ का नाही दिली. पण मी भात खायची म्हणून ती पण चुपचाप भात खायची. पण माझ्या लेकराने मला कधी विचारले नाही आई भात का नाही. त्याला तेल नव्हतं, त्याला लाल तिखट सुद्धा नव्हतं टाकायचं, फक्त भात उकळायचा आणि तो खायचा. तर एवढी परिस्थिती मी काढली. ज्यावेळेस तुमची मी ती स्टोरी ऐकली होती, मुंबईला ज्या बाईनं आत्महत्या केली, त्यावेळेस मला ती सगळं माझी स्टोरी आठवली की मी किती म्हणजे स्ट्रगल करून इथपर्यंत आले. त्या बाईनं का करावं. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा फोन केला मला. मी तुम्हाला पहिल्यांदा फोन केला की ते सिच्युएशन तुम्ही जगला कुठतरी, तुम्हाला क्लिक झालं. जगले म्हणजे मी काय म्हणते, त्या बाईच्या घरात नव्हतं खायला तर मीही ती जिंदगी जगले. पण मी स्वतःला संपवलं नाही, लेकरांना. हा, माझी मेंटॅलिटी हल्ली होती, माझी मानसिकता हल्ली, पण मी ना सावरलं त्याच्यातून. एकच की लेकरांना जन्म देण्याचा हक्क आहे, त्यांना मारण्याचा हक्क आपल्याला नाही. आणि यांच्या पाठीमागे जर आपण असलो तर आज आपण काही काम करून त्यांना पोट भरवू शकतो. फक्त कामाची लाज नाहीये. मी केलं, कपड्याच्या दुकानात काम केलं मी, वधूवर सूचक केंद्रामध्ये 3-3 रुपयासाठी लोकांच्या दारोदार जाऊन फॉर्म भरले, केलं ना मी. एवढं जास्तीचं शिक्षण नव्हतं, 12वी पर्यंतच होतं, तरी मी याला शोरूमला, गाड्यांच्या शोरूमला, क्रुझरच्या शोरूमला काम केलं. मी जर जगू शकत होते ती बाई जगू शकत होती. तिच्या लेकरांच्या पाठीमागे ती होती. मला काय म्हणायचंय की तुमच्या पाठीमागे एक जरी खंबीर कोणी उभं असलं तरी ते स्वतः जगून तुम्हाला जगवू शकतं.
आणि ती प्रेरणा असते आपल्यासाठी. माझे लेकरं माझ्यासाठी प्रेरणा होते जगण्यासाठी. आज ते गेले तरी मी मग त्या देवाला चॅलेंज केलं की तू का जगवलं मला इथपर्यंत. एवढं सगळं मला लेकरं मोठी मोठी आज लेकी लग्नाची लेकी झाल्या त्या तू हिरवून का घेतल्या माझ्यापासून. मग आता तुला काय माझ्या नशिबात तू लिहिलेलं आहे मला सांग. कारण की आबा मी माझी लहान मुलगी गेल्यानंतर 4 वेळेस ह्याच ठिकाणी इथंच उभी राहिले ह्याच फॅन खाली आत्महत्या करण्यासाठी. मी पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत ओली झाले होते ह्या विचाराने की मी आत्महत्या करते, पण मला स्वतःला सोडता आलं नाही. मग मी विचार केला जर मला सोडता येत नाही तर माझ्या कुठंतरी काही तर गोष्ट लिहिलेली, मग ती चांगली का वाईट हे मला माहिती नाहीये, पण मला ती बघायची आहे. मला पण क्लिक होते की अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे. बरंच काही मला पण माहिती नाही की काय होणार. हो पण बरंच व्हायचं, पण चांगलं असेल वाईट असेल काही असेल, पण मला ते बघायचं. कारण की मी म्हटलं मी जर कोणाचं वाईट केलं नाही तरी सुद्धा जर माझ्यासोबत वाईट घडलं, जर देव असेल तर मला बघायचं की तू माझ्यासोबत अजून मला कोणते दिवस दाखवू शकतो. मग ते चांगले का वाईट आहे त्यासाठी मी आज जगते. बर समाजाचं दुनियाचं माझ्या स्टोरीमध्ये मी सांगत असतो, एक पुरुष एकटा राहणं ठीक आहे, पण एका स्त्रीला लोक समाज एकटा राहून देत नाही. तिची खोड काढणं बाबा आपला आकडा कुठं बसतोय का बघणं. मग ही परिस्थिती कशी फेस करायची. कारण तुमच्या आतमध्ये तुमच्या लोकांची एक गोष्ट होती की 2 लेकरं आहेत माझ्या पाठीमागे, ह्याची जबाबदारी मला झटकून चालणार नाही. आज ती कला आहेत माझ्याबरोबर, पण बाई वाढावी या म्हणणारे आहेत ना लोक. मग ह्या घटनेला ह्यांना कसं काय फेस केलं तुम्ही. का तिथं प्रवास तिथं काही सुखाचा नव्हता. नाही, हा समाज जो आहे ना ही गोष्ट खरी आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला नवरा म्हणून दाखवलं तर समाज त्याला स्वीकारतो, पण एकट्या बाईला जर ती चांगल्या मनापासून राहण्याचा विचार करत असेल तर लोक तिला खोली देत नाही. त्या गोष्टीतून मी पण निघले. पहिला नवरा विचारायचे, मी जर म्हटले ते पुण्याला आहे ते कंपनी ते, मग 1 महिना झाला आले का भाऊ, कधी येणार भाऊ. मग ते असं करून मला 2-2 महिन्यात खोल्या खाली करावं लागायच्या. मग मी असा विचार केला की आपल्याला असं कुठंतरी घर घ्यावं लागेल की जिथं घरमालक जवळ नाहीये. मी म्हणायची फक्त एवढं घर मालकाला म्हणायची माझ्याकडनं काही चुकलं तर तुम्ही समोर 4 भिंतीच्या आत बोला, पण 4 चौकात बोलू नका. ते म्हणे बाई तुमचं चुकत काही नाही, फक्त एवढं आहे की लोक आम्हाला विचारतात त्या बाईचा नवरा कुठे आहे. समाजाला तुम्हाला 1 रुपयाची मदत समाज करू शकत नाही. म्हणजे आपण कुठं चाललो हे पहा तुम्ही की मग जगण्याचा अधिकारच नाही का तिला. तिला असं तिला रतोंबाळ का केलं जातं, तिला टोचा का मारत त्या समाजाकडून कुठतरी हेच मला समाजाला विचारायचंय की माणूस नसला म्हणजे बाई व्याभिचारी झाली का. साधे प्रश्न. हेच मला असं वाटतं की मी विचारू लोकांना की जर बाई पाठीमागं माणूस नसेल तर तुम्ही तिला भाग पाडतात की एखादा माणूस तू ठेवून घे, एखादा माणूस तू ठेवून घे, पण तू एकटी तशी राहू नको. हे जग तिला शिकवतं. आणि असंच एका माणसाने मला फसवलं की माझ्याकडे एक बाई पाठवली याच्यासाठी की म्हणजे त्या माणसाला बाईचं सवय होती, तो माणूस होता कोल्हापूरचा. मग त्या माणसाने ते बाईला पाठवलं, ते बाईनं मला सांगितलं ताई आपलं चांगलं होईल, तो जागेचा व्यवहार करतो, असं तसं करून मला त्या बाईनं त्या माणसापर्यंत नेलं. आता मी पण शेवटी माणूस, मी काही देवणी नव्ह कोणाची मनं इतकी ओळखायला. मलाही वाटलं होतं कडे आपलं ही जे कला क्षेत्र हे काय रोजचं चालत नाही, कुठेतरी 2 पैसे आपल्याला भेटले तर आपल्या लेकरांसाठी लावता येईल. पण त्या माणसाचा व्यवसाय होता की समजा बायांना फसवणं. त्या माणसाने मला ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी मग मुद्दा म्हणाला कोल्हापूरला की आता इथून रात्रीच्या गाड्या नाहीये. मला अशा ठिकाणी नेलं एकदम जंगलासारख्या ठिकाणी, ही आपली जागा आहे, इथं आपल्याला प्लॉटिंग टाकायची आहे. आता तिथं काही मला लक्षात आलं मग आपण फसल्या गेलो, इथपर्यंत आलोय, पण आता एकटी बाई माणसाचा सामना काय करणार, 2 जण होते ते काय सामना करणार. मग त्याने मला मुद्दाम तिथे एक रूम करून दिली, तू इथं राहा असं आहे तसं करून. मग म्हटलं ठीक आहे. आता तो एकटा होता, त्यानं मला रूममध्ये तोही थांबला होता. मग न घडणाऱ्या गोष्टी त्या दिवशी त्याच्यात माझ्यात घडल्या, पण तरी मी असं डोक्यात नाही धरलं अरे आपलं कोणी ओळखीचा काही हे नाही, पण ठीक आहे आता कुठेतरी म्हणा जीव वाचवणं सुद्धा त्यावेळेस महत्त्वाचं. जीव वाचवणं महत्वाचं होतं. एका परक्या माणसासोबत आपण इथं फसले गेलो. आता कोल्हापूर माझ्यासाठी खूप दूर होतं, 12 तासाचा रस्ता रात्रीचा. आणि त्यानं ज्या साईडला मला नेलं होतं ते रत्नागिरी साईडला नेलं होतं त्याने. मग मला त्या साईडचं काही माहिती नाही म्हणून मी चुपचाप बसले. पण ठीक आहे, जे घडलं ते मी मनात ठेवलं. वापस आल्यानंतर मग त्याची फोनाफोनी सुरू झाली. मग त्याला असं वाटलं हिच्या पाठीमागं कोणी नाही, आपण हिचा यूज करू शकतो. त्या यूजमुळे तो मला सारखं बोलवायला लागला. मग इकडे यायला लागला. मग त्यानं बघितलं हिच्या घरी कोणी नाही आहे, फक्त 2 लेकरं, ते पण हॉस्टेलला असतात. मग त्यानं जे मला माइंडली डिस्टर्ब करणं लावलं, पण मी माझ्या लेकरांच्या वर काही त्याचं प्रभुत्व पडू नये म्हणून मग मीच त्याच्यापर्यंत जायची की नको बाबा तो इकडं आलेला नको, आपल्या घरी आपणच जाऊन आलेलं बरं, हा विचार करून.
पण त्या माणसाने मला एवढं डिस्टर्ब केलं नंतर की मग त्याला असं लक्षात आलं की ही इज्जतीला घाबरते, ही लेकरांना जपते. मग त्यापुढे ही माझी मेंटॅलिटी खूपच खराब झाली. पण एवढं मी माझ्या लेकरावर आज नाही येऊ दिली त्याची कोणत्या गोष्टीची. हे महत्वाचं आहे की मी त्याची आज नाही, मी लेकरांना खूप जपायची. पण मोठी मुलगी गेल्यानंतर मी ठरवलं की याला मला बोलायचंच नाहीये, त्याच्याशी संपर्कच तोडायचा. मी तोडला. व्यक्ती सुद्धा काय सर्वगुण संपन्न अशी नव्हती. नाही, हुकुमशाही टाईपच हुकुमशाही, देणार काही नाही, वस्तीला गुलाम म्हणून समजायचं अशी प्रवृत्ती. देणार काही नाही, विचारणार काही नाही, तुझ्या घरात काय आहे का नाहीये, तुला काही लागो ना लागो हे माझ्याकडनं तू 5-10 हजार रुपये ठेव का काय. नाही, हे बघा आबा, माणसाचंही कर्तव्य आहे. तुम्ही एखाद्या बाईचं ज्यावेळेस तुम्हाला माहिती ह्या बाईला सपोर्ट नाही कोणाचा, तर भले त्या बाईचं तुम्हाला घरदार मोठं दिसतं सगळं, पण ते एक कर्तव्य म्हणून, जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही बाईला म्हणत नाही की किराणा संपला का काय, आले का तुम्ही तुमच्या बाईला हक्काने देतात, पण बाहेरची बाई तुमच्यासाठी जगतीये, तुमच्यासाठी राहते, तर तुमचंही कर्तव्य बनतं की तिला फुलाची पाकळी काही होत नाही, बाबा राहू दे, तुला काय घरात भरायचं असेल बरं, माझ्याजवळ लाखो असू द्या, माझं महल असू द्या, पण एक माणसालाही त्याचं कर्तव्य कळायला पाहिजे. बरोबर आहे ना. त्या माणसाने मला तसं कधी विचारलंच नाही. बाहेर बरोबर उलटी परिस्थिती, ती बाई त्या जमिनी विकून फार जोंबड घेते त्या माणसाला, तुम्हाला सांगतो. पण तुमचं अशी उलटी परिस्थिती, तुमचाच छळ केला उलटा त्यांनी. तुम्ही कोणाचा 10 रुपयाला मेंदी नाही कोणाच्या, की बाबा 10 लाखाला घेतले त्याचा 5 लाखाचा कधीच नाही. तसं काय नाही, उलट मी त्याच्यासाठी कपडे घ्यायला लागले, काही असलं का त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून घे, त्याच्या बायकोला पण घेऊन द्यायची, त्याच्या आईला घेऊन द्यायची, सगळ्यांना साड्या पाठव, हे कर. मी सगळं माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं केलं की चला बा कुठेतरी आता हे बघा रिलेशन जमलं म्हटल्याची, माझ्या नवऱ्याला सोडल्यानंतर एवढ्या वर्षानं माझं कुठेतरी रिलेशन जमलं, म्हणून मीही त्याच्यासाठी जगायला लागले. पण मी त्याच्यात बघितलं की तो माझ्यासाठी कुठेही जगत नाहीये. वाईट वाटायचं, पण हा, तर मग माझी जी मैत्रिणी अंबिका ती पण म्हणायची की ताई तुम्ही एवढं का भाऊसाठी करताय, ते तुमच्यासाठी काही करत नाही. तर मलाही वाईट वाटायचं, पण म्हटलं काय बोलू, असं वाटायचं हा माणूस कधीतरी आपल्यासाठी जगायला लागेल, पण तो नाही राहिला कधी. आणि ज्यावेळेस मग माझ्या लहान मुलीचा हादसा घडला होते, तेव्हापासून मग मी विषय सोडला त्याचा. त्याला मग मला तो 1-2 वेळेस म्हटला की मला यायचं वगैरे, त्याला म्हटलं तू फक्त पाय ठेवून बघ आता. तर आता बळजबरी का करत नाही, कारण की त्याला माहिती आता ही कोणाचं ऐकणार नाही, फक्त लेकरांना घाबरत होती. म्हणजे माणसाची अशी घाणेरडी वृत्ती का असावी की तो एखाद्या बाईचा फायदा, समाजाच्या इज्जतीला ती घाबरते, ती लेकरांच्या याला घाबरते, असं का वागतो माणूस, हे मला कळालं नाही कधीच. आणि आज मी एकटी तुम्ही खुश आहे कशासाठी की मला माणूस नको आहे. माणूस एवढा डोक्यात बसला. फक्त ज्यावेळेस तुम्ही सांगितलं त्या बाईचं ती गोष्ट ऐकली, तर मला सगळ्या महिलांना एक सांगायचं आहे, मुली असेल महिला असेल, की तुम्ही तुमच्या हिमतीवर जगा, कोणत्या माणसाचा सपोर्ट कधीच घेऊ नका. आणि आयुष्यात ज्यावेळेस तुमच्या उतार चढाव येतात ना, तर तेव्हा फक्त थोड्या वेळ शांत बसा, एक पेशन्स ठेवा. मला येणाऱ्या फोन मध्ये लव्ह मॅरेजने मुलीने जे लग्न केलं ते 1-2 वर्षानंतर एक बाळ असतं, नवरा पेत असतो, ही करतो, अशा मुली भरपूर फोन करतात. आणि मी फक्त त्याला जगवायचं काम करतो की तुम्ही जगा, तुम्ही हे मत हारू नका. पण लव्ह मॅरेज बऱ्यापैकी सक्सेसफुल होत नाहीत आज. नाही होत ना. त्यांनी त्या लेकरासाठी जगलं पाहिजे, तुमच्या जगलं पाहिजे. हिम्मत हारायची नाही. मी लग्न झालेल्या महिलांना सांगेल किंवा ज्या मुली प्रेमात फसतात त्यांनाही सांगेल, मुलांवर बळजबरी करू नका. त्याची इच्छा नसेल लग्न करायची तर तुम्ही अपमान का करून घेता स्वतःचा, हे मला पहिले सांगणं आहे. की माणसाने म्हटलं पाहिजे तू माझी लक्ष्मी म्हणून घरात ये, मला तू भावी आहे. पण जर तो तुझा उपभोग घेऊन जर तो तुला सोडायचा विचार करत असेल तर त्याच्या पुढे भीक मागू नका. ते मुलीला आई वडील स्वीकारत नाही, कारण ते वडील म्हणतो माझं तू नाक कापलंय, तू माझ्यासाठी मेली, पळून गेली, म्हणजे तू रिटर्न मॅरेज लग्न. ही समस्या फार मोठी आहे. ही एक सांगेल बाबा की आई वडिलांनी आपलं मूल चुकलं तरी त्याला पदरात घ्यावं, ही माझी इच्छा आहे. कारण की बघा माणसाला सपोर्टाची गरज असते, नादान बुद्धी असती, कुठेही उड बुद्धीमुळं लेकरं फिसकटतात, पण त्यांना तुम्ही पुन्हा आधार द्या. तुमच्या आधाराची त्यांना खूप गरज असते आणि त्यांना ठेस लागल्याशिवाय ते कळत नाही. तुम्ही त्यांना जर सहारा दिला नाही, आता त्या मुलीचं तेच झालं ना, ज्या लेडीजने आत्महत्या केली कशामुळं की वडिलांनी श्राद्ध घातलं होतं तिचं, मेली म्हणून. जर वडिलांचं तिला कुठेतरी एक थोडस फोन वगैरे कधी कसे काय उघडा पाहिजे होता, तिला हिंमत असती. पण ह्याच गोष्टी होतात. तर मला असं म्हणायचं की माझं लेकरू कधी जरी काही झालं तरी मी त्याला पुन्हा सावरलं असतं, पण हे व्हायचं नसतं जे माझ्या आयुष्यात झालं. आज मला असं वाटतं जर माझा जन्म, जर आज मी जिवंत आहे, माझ्यापासून जर एखाद्या महिला जर चांगल्या कुठे हिमतीने जगत असतील त्यांना मी उभे करण्याची ताकद देईल.
हे मला सांगायचं आहे की मग ती कुंवारी मुलगी असेल, ती मॅरिड असेल, तिला लेकरं असेल, आत्महत्या करू नका. आत्महत्या हा पर्याय नाहीये. तुम्ही जगा. आज तुम्हाला वाईट दिवस आले, त्या लेकराला तुम्ही गेलाय, तुम्ही विष घेतलं होतं पाजायला, आपण मगाशी तुम्ही सांगितलं, त्या लेकरांचे काय दोष हो त्याच्यात? ते सांगायचं की लेकरांचा काय दोष आहे. आता मी बघते भरपूर लोकांच्या स्टोऱ्या ऐकल्या, लेकरांची मुंडकी चिरतायत. कसं तुमचं सुरू चालतो लेकरावर, आपटून मारलेलं लेकरं. एक आई कशी मारू शकते लेकराला? हा, अरे त्या लेकराला तुम्ही लहानचं मोठं केलं, दूध पाजलं, त्याच्याशी खेळल्या, त्या भावना जुळलेल्या. एखाद्या माणसासाठी तुम्ही लेकर कशी मारू शकता? त्याच्या नजरेत तिच्यापेक्षा मोठं कोण, त्याचं ती विश्वच आई असते. आईच सगळं विश्व आहे. म्हणून मी म्हणते की आई वडील हे लेकरांसाठी खूप मोठं विश्व आहे. कधी कोणासाठी आपल्या लेकरांना अंतर देऊ नका. आज लेकरं काय आहे मला विचारा. आज लेकरं गेले, आज तरीच मी तडपडती त्यांच्या आठवणीमध्ये. लोकांना वाटतं अरे ही चांगली राहते, कलाकार. अरे मी कलाकार आहे, मला रंगवल्याशिवाय मी स्टेजवर उभी राहून मी लोकांना जर म्हटले आता एवढं दुःख, मग असं वेड्यासारखं मी स्टँडवर असं भीक मागायचं का? तुम्हाला बरं वाटेल का? असं थोडंच आहे. म्हणजे समाजाची काय मला तेच कळत नाही. याला सरळ करू आपण हळूहळू, तुम्ही ना काळजी करू. पण कसं आहे, बदललं पाहिजे, बदल गरजेचे समाजात. पुढच्याकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलली पाहिजे. अवघड आहे अहो, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला अजून काय तुमचं दुःख असेल ते व्यक्त करा. कारण कसं होतं, हे जीवन जगायला अशा पद्धतीने सुद्धा फार धाडस लागतं. हा नाही, मला समाजाला एक सांगायचं आहे आबा की महिलांनी किती काही झालं तर आपल्या लेकरांना मारू नका माणसासाठी. माणसं एवढे, हे बघा, सगळे सारखे नसतात. काही लोक असे की बाबा तुझं माझं जमत नाही, तू तिथं मी इथं. पण काही लोक एवढे डोमकावळेत की ते, आता जो कोल्हापूरचा माणूस होता त्याची एक सवय होती, फक्त पैशावाल्या बाया बघायच्या, सिंगल पॅरेंट्स बघायचे, की त्याला माहिती होतं यांचं कोणी यांना कोणी विचारत नाही. मग अशा बायांना आपण हेरायचं आणि त्यांना हेरलं की त्यांच्याकडनं पैसाही काढायचा आणि त्यांचा वापरही करायचा. आणि बाई तिथं फसल्या गेली की ती सामाजिक म्हणजे लाजेनं चुपचाप बसते, ती आवाज करू शकत नाही, पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही. पोलीस स्टेशनला गेले तर हा तू तुझ्या मनाने केलं, मग आता कशी काय येते, हे पोलिसांची उत्तरं असतात. मग तिला जायला रस्ता नसतो. पण मला हे म्हणायचं आहे की बाईनं कुठेतरी खंबीरपणे उभं राहून त्या गोष्टीचा सामना करा. मुलींनीही मुलांना स्वतःहून लग्नाला कधीच म्हणू नये. जो मुलगा म्हणतो मला तुझ्याशी लग्न नाही करायचं, त्याच्यापासून 4 हात दूर राहिलेलं बरं. मी चुकी केली, माझ्या नवऱ्याची इच्छा नव्हती माझ्यासोबत लग्न करण्याची, त्याला फक्त शारीरिक भूक होती, त्याला ती निभवली होती. पण मी त्याला प्रेम समजले, मी त्याला माझं आयुष्य, माझं सर्वस्व मी समजले. त्यावेळेस तुमचंही वय कमी होतं, वय माझंही कमी होतं आणि त्या वयात त्या गोष्टी घडतात. म्हणून मी चुकीचं समजत नाही. पण मला एकच म्हणायचं, जशी मी हिंमत धरली, मी कोणाचा सपोर्ट बघितला नाही, तसं आज तुम्ही पण कोणाचा सपोर्टाची विचार करू नका. चुकल्यांना भरण्याची ताकद ठेवा. 4 पैसे स्वतः कमावणे एक स्त्री म्हणून किती गरजेचं आहे मला तुम्ही सांगा. तुम्हाला पण कुठलाही नोकरी नाही, कुठलं गव्हर्नमेंटचं काही पेन्शन पैसे काहीच नाही. आजही मी स्ट्रगल करते आहे. तरी तुम्ही आज माझ्या क्षेत्रातल्या मुलींना मार्केटला अशी बातमी पसरवली की ताईच्या 2 मुली गेल्या, आता ताईने शो सोडले. असं ऐकल्यावर भरपूर लोकांनी मला शो देणं बंद केले. म्हणजे ती अफवा असल्यामुळे. अफवा म्हणजे होतं, मुली गेले ठीक आहे, पण माझ्या ज्या डान्सर पोरी आहे मैत्रिणी, त्यांनी मार्केटला असं सांगितलं की ताईनं आता शो सोडले, तिचे 2 लेकरं गेले. मग लोक म्हणतात नको बाबा, खरं एवढं जर घडलं असेल तर आपण कशाला फोन करायचा. मग त्याच्यामुळे माझे शो कमी झाले, एवढे कमी झाले. मग मला ते लोक म्हणायचे ताई तुम्ही शो करताय. म्हटलं भाऊ माझं पोटपाणी याच्यावरच आहे, शो तर करणारच ना. नाही आम्ही ऐकलं होतं तुम्ही शो सोडले. 1 नाही 2 नाही असं 10-12 ठिकाणी झालं. तर म्हटलं हे सांगतो कोण आहे. मग मला त्या मुलींची नावं सांगण्यात आली. पण मग वाईट वाटलं मनातून की मी ह्या मुलींना आपल्या लेकरांसारखं समजलं, मी शिक्षा नाही दिली. एक सांगते, कुठेतरी आज तुम्ही माझ्याबद्दल बोललात, पण ज्या दिवशी तुम्ही आई होणार, तुमच्यावर ही वेळ येईल, त्यावेळेस तुम्हाला कळेल एका बाईचं संघर्ष किती वाईट असतो. त्यांना लेकरं नाही म्हणून ते माझ्याबद्दल बोलतायत, पण ज्यावेळेस त्या आई होतील त्यावेळेस त्यांनाही हा संघर्ष करायचा आहे ना. म्हणून म्हटलं सोडून दे. मी एक माफ करणं सगळ्यात मोठी गोष्ट धरते. शिक्षा देणारा वरचा आहे. त्यांनी माझ्याबद्दल बोलले, उद्या तुमच्याबद्दल कोणी सांगेल, तुमच्याबद्दल येईल. ज्यावेळेस तुम्ही घरात बसणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती वाईट असतं आपले शो बंद होणं, आपण घरात बसणं. त्यासाठी मी आता त्या कोल्हापूरच्या माणसालाही मी माफ कशासाठी केलं, सोडून दिलं विषय. त्यालाही काही बोलले नाही, काहीच नाही. कशासाठी की म्हटलं तू माझा नाश केला, मला सुचू दिलं नाही, माझ्या लेकरासाठी तुम्हाला जगू दिलं नाही, वरचं तुझी बघेल. अनेक दिवस खरं सांगते आबा, नियती आहे बरं आहे. आज त्याला वाटतं माझ्याजवळ भरपूर पैसा आहे, मी भरपूर जग फिरतो, तू किती कर म्हटलं. एका आईचा कळकळा आहे त्याला, एक तळतळ असा लागेल.
की तो स्वतःही बघेल की काय लोक, त्याला म्हटलं लोक म्हणतील की अरे ह्याच माणसाने त्या बाईचं आयुष्य खराब केलं होतं. तुमची युट्यूबला लावणी पाहिली, पोटासाठी नाचते मी, हो. अप्रतिम अभिनय केला त्यांनी, अप्रतिम. धन्यवाद. अप्रतिम, अगदी सगळे तुम्ही सुद्धा बघा कधी. आणि त्यांना मी एक सजेशन दिलेलं आहे की युट्यूब या क्षेत्रात या तुम्ही, खरंच या. म्हणजे कसं आहे, माणसाचं मन आहे ना असं गुंतून राहिलं पाहिजे कशात तरी, काही असू द्या, रिकामं मन फार वाईट. काय झालं आबा, मला ज्यावेळेस डान्स जमत नव्हता हा, तर मी स्टेजहून मला लोक हसायचे, समोरचे ऑडियन्स, हा, तर मला लाज वाटायची. मी वापस फिरायची ना बरोबर. तर मला माझ्या 2 मुली रडताना दिसायच्या. हा, हा, मग मला माझ्याजवळ कमवण्याचं साधन नव्हतं ना. बरोबर. मी पुन्हा फिरले, म्हणलं प्रीती तुला लेकरांसाठी नाचायचं आहे. बरोबर. मी त्या लेकरांसाठी पुन्हा स्टेजवर नाचायला लागले. शेवटी त्या घुंगरांनी मला शिकवलं कमवणं, त्यांनी मला इज्जत दिली हळूहळू. मग मला लोक, माझं पेमेंट वाढलं, मला पैसा दिसायला लागला, लेकरांचे शिक्षण मी करायला लागले. त्यामुळं आज त्या घुंगरांची मी पूजा करते. अगदी बरोबर. माझी घुंगरांची बॅग तुम्हाला थोड्या वेळाने मी हातात देते, तुम्ही उचलून बघा. 10 किलोची घुंगर आहे माझी. अरे बापरे, मी 3.5 किलो पर्यंत वजन ऐकलं होतं. 5-5 किलो 10 किलोची घुंगर आहे माझी. पाटील म्हणून कमी पडलो काय. आणि मला खरंच वाटतं 3.5 किलो 7 किलो 10 किलो पर्यंत घुंगर असतं. 10 किलो अरावड गोष्ट आहे. म्हणजे इतकं वजन घेऊन ते नाचावलं. तर आज मी ते सगळ्या गोष्टी फक्त लेकरांसाठी केल्या. आणि आज तेच लेकरं निघून गेल्यावर असं वाटतं की कोणासाठी जगायचं. कोणी मला म्हणतं की तुम्ही मुलं दत्तक घ्या. बाजू तेच आहे की बायच्याच एक जाऊन द्या, आई म्हणणार कोणते, एक तरी आई पाहिजे. म्हणणारं पाहिजे होतं. ती मी खंत देवाला राहू म्हटलं तेव्हा एक तरी माझ्या पदरात तू राहू द्यायचं अगदी असतं. बरोबर, अगदी बरोबर. ते गेल्यामुळं मला असं वाटतं की आता जगण्यात अर्थ नाही. पण मी म्हटलं देवा तुला आणखी काय दाखवायचं मला बघू दे. कारण की मी 4 ते 5 वर्ष ज्यावेळेस आत्महत्या करायला मी उभी राहिले, बरोबर. मी स्वतःला नाही सोडू शकले. तर कुठे तर तू काही लिहिलेलं आहे, मग ते चांगलं आहे का वाईट आहे मला माहिती नाही, पण मला बघायचं आहे. बरोबर. पण एक आहे, मेंटली फार स्ट्रॉंग आहात तुम्ही. हा. तुम्ही आता आम्ही गड्यात म्हणतो असतो कधी बाबा एक माणूस आहे ते चांगला रागाटे भाऊ 2-4 जणांना लुळून यायचं. खरंच एकदम तुम्ही अशी एका गुदाड्यात माणूस इतके स्ट्रॉंग आहेत तुम्ही. कसं सगळं अनुभवलंय. आणि फार तसं पाहिलं फार कमी वयात लोकांना कोणाला काय शिकवतो, आयुष्याने नियतीने बरंच काही शिकावलं. भविष्यात एक माझं एक म्हणणं म्हणून ऐकायचं म्हणजे ते हे करा, तुम्ही अकॅडमी चालवू शकता का की नृत्याचं शिक्षण देण्याची? हो चालू शकते ना. हा, म्हणजे अशी काही योग आला तर तुम्ही 100% यस म्हणा असं मला वाटतं. हो कारण म्हणणार. हा, ही कला जी लोप पावत चालली त्या कलेला कुठंतरी पालवी फुटली पाहिजे. असं आपली जबाबदारी आहे पुढच्या पिढींच्या पर्यंत ती कला गेली पाहिजे. नक्की नक्की आबा. माझी स्वतःची तमाशाची परिस्थिती सुद्धा फार वाईट आहे आता. आज तुम्ही माझ्या ज्यावेळेस व्हिडिओ बघितले, तुम्ही माझं रेपरी बघितली, मी परिपूर्ण झाकलेली असते. हो, हो. कुठेही अंग विक्षिप्तपणा नाहीये, कुठेही माझे अजिबात नाही. आणि पूर्ण आपले असा सांस्कृतिक जो बाज असतो. हा घरंदाज माझं मेकअप असतं. मला लोक बाया कमेंट्स देतात महिला की तुमचं जे लुक आहे ते पूर्ण घरंदाज आहे. बिभत्सपणा त्याच्यामध्ये बिलकुल नाही. आणि सूर्य कापणी करता येतात त्यांना सुद्धा ती गोष्ट आवडत नव्हती. त्यांना पण आवडत त्यांना नाही. पण नाही आवडत. म्हणूनच मी म्हणते की लावणी ही महाराष्ट्राची खूप लाडकी आहे, सन्माननीय आहे. बरोबर. तिला असं 4 चव्हाट्यावर आणून तिची नासधूस करू नका, हे माझी इच्छा आहे फक्त. अशी खंत वाटते. अशी खंत वाटते. काळाचा माय माझा काळ कसा चाललाय तुम्हाला माहिती आहे. नाही, काळ चालणं म्हणण्यापेक्षा बघा आजही जसं तुम्ही म्हणतात की सोशल मीडियावर लेकरं आता मोबाईल घेऊन राहतात, पण ती मोबाईल तुम्ही सोडलं तर लेकरं सोडतील ना. हा, अगदी बरोबर आहे. आज जी सवय तुम्हाला आहे ती लेकरांना तुम्ही देताय. पण तुम्ही जर घेतला नाही, तुम्ही पुस्तकं वाचले तर तुमचं बघून लेकरं वाचतील, तर चुकतो आपण आहे. 5ला काम संपलं 6ला बाप बापच 9 वाजेपर्यंत मोबाईलवर असतो. पोरं ती बायको करत असते स्वयंपाक. त्याच्यामुळं तुम्हाला ते बरोबर आहे, आपणच शिकवलं पाहिजे. आपण शिकवलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. मी कोणालाही म्हणते तुम्ही घेऊन बसा पुस्तकं, तुम्ही पेपर वाचत बसा, कोणतंही पुस्तक वाचा. बरोबर लेकरू तुमच्या बाजूला पुस्तकासोबत खेळता खेळता त्याला सवय लागून जाईल वाचायची. पण आपण म्हणतो लेकराला तू अभ्यास कर, तुम्हीच मोबाईल घेऊन बसता. आता तुम्ही बाळगे एक व्हिडिओ बघितला की नाही मला माहिती नाही, एक व्हिडिओ जास्त व्हायरल झाला की ती आई त्या मुलाच्या हातातून मोबाईल घेतीये आणि त्या मुलाने तेव्हा आईला बॅट मारली, बॅटनं त्या आईचं डोकं फोडलं. हा, तर त्याच्यात एक गोष्ट लोकांनी ही घेतली की मुलाने मोबाईलसाठी केलं, पण ती आई मुलाच्या हातातून मोबाईल घेते स्वतः बघत बसतीये. तेव्हा तो मुलगा बॅट घेतो आणि आईच्या डोक्यात आणतो. मग तुम्ही तो फोन ठेवून द्यायचा ना, तुम्ही का बघत बसले?
मग लेकरांना पण वाटतं ना कुठेतरी की बा आम्ही आईनं माझ्या हातातून घेतलं, मग आई का बघते? बरोबर तुम्ही आम्हाला चांगला मार्ग दाखवता, मग तुम्ही मार्गाला कसं जाऊ शकता? चालतंय. फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मुलींना हॉस्टेलमध्ये आताच्या मुली, आता मला ते कंटिन्यू फोन येतात जेवढे आपले प्रेक्षक आहेत, मुलींनी महिलांनी या माऊलीपासून काहीतरी शिकावं. आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेजवर एक नर्तकी नाचते, पण स्टेजच्या पाठीमागं ती काय जगते ती तिच्या आत्म्याला माहीत असतं. त्याच्यामुळं आपली कला जिवंत राहावी म्हणून सुद्धा यांनी प्रत्येकाने ह्यांचं 200 किलोमीटर मोटरसायकलवर आलो तेव्हा फोन झाल्यानंतर की एक घ्या, तुम्ही फक्त एक बोध घ्या. महिलांनी मुलींनी विषय काही असू द्या, हिंमत हरायची नाही आणि आत्महत्या तर अजिबातच नाही करायची. यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. अजिबात तुम्ही फार स्ट्रॉंग राहा, अजिबात जीवनापुढं हे नका करू, म्हणजे शस्त्र खाली नका ठेवू. ही सगळ्यात मग तेवढे समाजाने घेतलं तरी लय झालं. कोणीही आत्महत्या खरंच करू नये. तुम्ही जगा. माणूस हे शापित आयुष्य आहे माणसाला. तो श्रीमंत असो गरीब असो, पैसा महत्वाचा नाहीये. ती आहे ती पण वेळ निघून जाते, निघून जाते. चांगलीही वेळ राहत नाही, वाईटही वेळ राहत नाही. फक्त आत्महत्या करू नये असं माझं म्हणणं आहे. आणि कोणी काही जरी वेळ पडली ना कोणासाठी, तरी थोडंसं तुम्ही सजेस्ट घ्या, आपल्यापेक्षा मोठ्यांचं सजेस्ट घ्या. काही राग आला तर कुठेतरी जाऊन बसा, विचार करा, पण स्वतःला संपवण्याचा विचार करू नका. दुसरं जाता एक गोष्ट सांगायची, स्टेज शो अजूनही तुम्ही करता? हो, मी अजूनही स्टेज शो करते. मला जर कोणी हे सांगितलं तर तुम्हाला फोन करून मी कॉन्टॅक्ट देऊ. नक्की नक्की आवा. आता कसं आहे, आपलं महाराष्ट्रात मुंबई असो कुठं असो, तुम्ही तिथून असं स्टेज शो अजून म्हणजे ऑफर घेऊ शकता. हो 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 आवा. चालते चालते. आणि आपण इथं येऊन एवढं म्हणजे माझ्या मनातली गोष्ट ऐकण्याचं हे केलं, खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हालाही. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.